को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पुण्यात काल दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातल्या विविध भागांमध्ये पाणी साचल्याचं आपण पाहायला मिळालेलं आहे. मी आता पुण्यातल्या या पुणे स्टेशन परिसरातल्या भुयारी मार्गात आहे. या ठिकाणी सुद्धा कालपासून पाणी साचलेलं आहे. काल रात्रीपर्यंत साधारणतः कमरेपर्यंत पाणी या भागामध्ये होतं. आता पाण्याची पातळी ही कमी झालेली आहे. मात्र या भुयारी मार्गात पाणी शिरल्यामुळे या भुयारी मार्गात असणाऱ्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि मोठं नुकसान इथल्या दुकानदारांचं झालेलं आहे. कारण या भुयारी मार्गामध्ये कपड्यांची मिठाईची दुकानं आहेत आणि ह्या पावसामुळे या मालाचं मोठं नुकसान झालेलं आहे. दरवर्षी या भुयारी मार्गात थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचल्याचं इथले दुकानदार सांगतात. त्यामुळे नेमकं यावर ज्या उपाययोजना केल्या जायला पाहिजेत त्या केल्या जात नाही. त्यामुळे इथल्या दुकानदारांचं नुकसान होत आहे. अशाच पद्धतीने शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत. येरवडा परिसरामध्ये तर घरांमध्ये पाणी शिरलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा ज्या संसार उपयोगी वस्तू आहेत त्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. नागरिकांचे हाल होताना या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे अशा पद्धतीने या भुयारी मार्गांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यानंतर आता हे दुकानदार आपल्या दुकानामधलं पाणी बाहेर काढण्याचं काम सध्या करतात. पाण्यासोबतच जो काही कचरा आहे तो सुद्धा या दुकानांमध्ये शिरलेला आहे. त्यामुळे मोठं नुकसान इथल्या दुकानदारांचं झालेलं आहे. मात्र पहिल्याच पावसामुळे शहरातली अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे नाले सफाई झाली की नाही हा प्रश्न आता पुणेकर विचारताना दिसतोय. कॅमेरामन तुषार ननावरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.